नमस्कार, मी संदीप देसाई. वर्दीतली गुंडगिरी, वर्दीतली गुंडागर्दी या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अनंत करमुसे प्रकरणामध्ये मंत्र्यांवर सुद्धा कारवाई करण्याच्या मागणीचं ट्विट केलंय. ठाण्यातील अनंत करमुसे या सिव्हिल इंजिनियरनं आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं त्यांना जितेंद्र आव्हाड यांच्या 15 ते 20 समर्थकांनी जबर मारहाण केली होती. या प्रकरणी 6 महिने उलटल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी या मारहाण प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या 3 अंगरक्षक पोलिसांना अटक केली आहे. आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा फोटो वापरून ठाण्यातील आनंदनगर भागामध्ये राहणारा सिव्हिल इंजिनियर अनंत करमुसे यानं सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या पोस्ट नंतर 5 एप्रिल रोजी रात्री करमुसे यांना पोलीस आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन गेले आणि 15 ते 20 जणांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. मारहाणीच्या वेळी आव्हाड देखील बंगल्यात उपस्थित होते असा करमुसे यांच्या तक्रारीमध्ये उल्लेख आहे. करमुसे यांच्या तक्रारीनंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः त्या 15 पोलीस बॉडीगार्डद्वारा इंजिनियर अनंत करमुसेचं अपहरण केलं, स्वतःच्या घरी आणलं, त्याची मारहाण केली. त्या प्रकरणात ठाकरे सरकारने 6 महिन्यानंतर 3 पोलिसांची अटक केली. आतापर्यंत 9 लोकांची अटक झाली, परंतु जितेंद्र आव्हाडची अटक केव्हा होणार? आणि याविषयीच बोलण्यासाठी स्वतः पीडित अनंत करमुसे आपल्या सोबत आहेत. आनंदजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 महिन्यानंतर 3 पोलिसांना अटक करण्यात आलेली आहे. काय वाटतंय तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल? म्हणजे आता 6 महिन्याने काय असं ना या पोलिसांना अटक झाली आणि समाधान वाटतंय तुम्हाला आता? नाही, यात समाधान असमाधान ह्याच्यापेक्षा एक असं म्हटलं जातं की जस्टिस डिलेड इज ऑल्सो जस्टिस डिनाईड. बिलकुल. 3 पोलीस त्याच्यामध्ये आहेत. हे पहिल्या दिवशीपासून CCTV मध्ये आपल्याला दिसलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे आणि माझ्या फिर्यादीमध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि असं असून सुद्धा त्या 3 पोलिसांना शोधण्यासाठी किंवा अटक करण्यासाठी आज त्या घटनेला 6 तारखेची माझी फिर्याद आहे, 6 तारखेला पहाटेची. आणि आज 6 महिन्यानंतर 3 पोलिसांना काल अटक केली आणि पुन्हा सोडून दिलं जामिनावरती. म्हणजे एका दिवसात त्यांना सोडून देण्यात आलं. मग कुठंतरी प्रशासन किंवा पोलीस हे त्यांच्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत का असा प्रश्न निर्माण होतो. दुसरी गोष्ट, त्या पोलिसांचं आणि माझं असं काही वैयक्तिक वैर नाही आहे. ते आले, त्यांनी विनंती केली, मी त्यांना विनंती केली की या चहा घ्या आणि गेलो. हा सगळा प्रकार पूर्वी झालेला आहे, सांगितलेला आहे, ज्याचा उल्लेख माझ्या फिर्यादीत सुद्धा आहे. पण ते झाल्यानंतर त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून केलं याच्यापासून पोलीस का हात झटकतायत किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहेत का, हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा मी स्पष्ट सांगितलेलं आहे की जिथं माझ्यावरती मारहाण झाली तिथं स्वतः माननीय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते आणि त्यांच्या समोर ही झालेली आहे, तरी सुद्धा एक तर FIR नोंद करून घेताना एक अनोळखी व्यक्ती अशी नोंद करून घेतली. दुसरी गोष्ट, टप्प्याटप्प्याने लोकांना अटक करतायत. आत्ता पोलिसांना त्या 3 हवालदारांना, कॉन्स्टेबल्सना अटक केली, सोडून दिलं. मुख्य आरोपी किंवा जे मुख्य सूत्रधार आहेत असा कुठेतरी संशय आहे की ज्यांच्या सांगण्यावरून झालं. याचा तपास कधी अगदी होणार? आनंदजी, या सगळ्यामध्ये तुम्ही म्हणालात की जितेंद्र आव्हाड सुद्धा तिथं उपस्थित होते. पोलिसांनी का असं केलं तुम्हाला कळत नाही. सत्तेचा वापर करून कुठेतरी यंत्रणांचा गैरवापर झालेला आहे मोठ्या प्रमाणात या सगळ्या प्रकरणामध्ये, असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच झालेला आहे. सत्तेचाच गैरवापर झालेला आहे, यंत्रणेचाच गैरवापर झालेला आहे. नसती झाली, आज विचार करा, सामान्य माणूस असला असता तर त्याला एका दिवसात जामीन होतो का हो कधी? म्हणजे माणसाला न्याय मिळण्यासाठी किंवा जामीन करून घेण्यासाठी कोर्टाच्या इतक्या फेऱ्या घालाव्या लागतात की त्याच्या चपला झिजतात. म्हणजे भारतामध्ये अशी एक म्हण आहे की शहाण्या माणसाने किती कोर्टाची पायरी चढू नये, ही याच्यासाठीच आहे की तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या फार कराव्या लागतात. पण हे सामान्य माणसांना लागू आहे. यांच्याबरोबर आता ते केस लढता माझ्या लक्षात आलेलं आहे की कायदा, सुव्यवस्था, सुप्रशासन हे फक्त सामान्य नागरिकांसाठीच्या गोष्टी नाही आहेत, ते फक्त प्रशासनातल्या लोकांनी उपभोगण्याच्या गोष्टी आहेत. आणि कुठंतरी मला असं वाटतं की मी कायदेशीर लढाई लढतोय आणि ही लढाई कुठंतरी मला यश मिळावं. कारण पुरावे जे आहेत, आता जसं CDRचं जर आपण घ्याल
तर माझ्या माहितीप्रमाणे CDR हे आय मे बी रॉंग इन दिस केस, पण CDR हे 1 वर्षानंतर निघून जातात. आता 6 महिने आज झालेत, अजून 6 महिन्यानंतर ते CDR मिळणार नाहीत. त्या लोकांच्या बद्दलचे पुरावे कुठून मिळणार आहेत? ज्यांच्याबद्दल ठोस पुरावे होते, CCTV मध्ये ते लोक स्पष्ट दिसत आहेत, असे उपलब्ध असलेल्या लोकांना जर अटक करण्यासाठी 6 महिने लागत असतील तर विचार करा, ज्यांच्याबद्दल पुरावे नाही आहेत किंवा जे पुरावे व्हॅनिश होतील अशा लोकांना अटक होईलच का? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी ह्या गोष्टी कधी सिरियसली घेणार आहेत किंवा सामान्य माणसांनी न्याय मागायचा का नाही मागायचा, हा एक फार मोठा प्रश्न आहे. अगदी आनंदजी, म्हणजे कुठेतरी सत्तेचा गैरवापर करून अशा प्रकारे यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. सत्तेच्या ताकदीपुढे कुठेतरी असं या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही जितेंद्र आव्हाड यांच्याशी सुद्धा न्यूज 18 लोकमतनं संपर्क साधायचा प्रयत्न केला, मात्र जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाचा माझ्याशी काही संबंध नाही असं म्हणून प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला आहे. एकीकडे तुम्ही म्हणता की जितेंद्र आव्हाड तिथं बंगल्यामध्ये उपस्थित होते. आपण आता जी सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी बघतोय, माझा या प्रकरणाशी काडीचाही संबंध नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिलेली आहे. तुमचं असं म्हणणं आहे की जितेंद्र आव्हाड त्यावेळेला बंगल्यात होते आणि जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे की माझा याच्याशी काही संबंध नाही. नाही, ते म्हणणार ना साहेब. कुठलाही आरोपी असेल तो स्वतः कुठला गुन्हा कबूल करत नाही. म्हणूनच पोलीस प्रशासनाचा तपासाचा भाग मध्ये येतो. आणि प्रकरण जेव्हा न्यायालयात प्रलंबित आहे तेव्हा मला याच्यावरती ह्या विषयावरती लिमिटेड बोलावं लागेल. पण तरी सुद्धा मी सांगू इच्छितो की हे प्रकरण जर पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला तर ते होते का नव्हते हे पोलिसांनी कोर्टामध्ये सिद्ध होऊन जाईल. मग ते काय म्हणतात ह्याच्यापेक्षा सिद्ध काय होतं ह्या गोष्टीला पण महत्त्व देऊ. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती मला पूर्ण विश्वास आहे की कुठंतरी मला न्याय मिळेल. म्हणूनच म्हणजे मला या घटनेतले किंवा या लढ्यातले मला नुकसान माझं किंवा मला असलेले धोके माहिती असून सुद्धा मी लढतोय. कारण त्याच्या मागचं कारणच हे आहे की सामान्य माणसांना कुठंतरी याच्यातून काहीतरी शिकायला मिळावं आणि पुन्हा कधी कुठला अनंत कर्मुसे होऊ नये ही माझी इच्छा आहे. अगदी तुमच्या या सगळ्या प्रकरणामध्ये या कारवाई करण्यात आली. वर्तकनगर पोलिसांनी तिघांना अटक केली, जामीन मंजूर केला. यावर न्यूज 18 लोकमतला अनिल देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली ती बघूयात आणि चर्चा पुढे चालू ठेवूया. वेगवेगळ्या वळणावर ही केस आली होती. या संपूर्ण केस संदर्भामध्ये विरोधकांनी कायम आरोप केला की कोणाच्या तरी दबावाखाली मुंबई पोलीस आहेत. मुंबई पोलिसांच्या वरती आरोप नव्हता केला. नंतर भाजप नेत्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. मग मुंबई पोलीस कोणाच्या दबावाखाली आहेत हा प्रश्न विचारतात. असं आहे, मुंबई पोलीस कोणाच्या दबावाखाली नाही. मुंबई पोलीस स्वतंत्र इन्क्वायरी करत आहे. मुंबई पोलीसच्या बाबतीत माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी काय बोललो होतं त्याचं जर क्लिपिंग आपण ऐकलं त्यामध्ये आपल्याला स्पष्ट होईल की कशा पद्धतीनं मुंबई पोलिसांवर आरोप करण्यात आले, कशा पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम करण्यात आलं. आपण बघतोय अनंत कर्मुसे आपल्यासोबत होते आणि त्यांच्या या सगळ्या प्रकरणाविषयी त्यांच्याशी माहिती जाणून घेतलेली आहे. आनंदजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. यानंतर आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी बघणार आहोत. 11 ऑक्टोबरला होणारी परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार होणार असल्याची माहिती मिळते. राज्य सेवा आयोगानं हे स्पष्ट केलंय. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतरच राज्यानं नमूद केलेल्या परीक्षा संदर्भातली माहिती दिलेली आहे. परीक्षा आणि भरती दोन्ही शासनाच्या निर्णयानुसार होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते. मराठा संघटनांचा MPSC परीक्षेला विरोध करण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर MPSCनं ही भूमिका जाहीर केलेली आपण बघतोय. मुंबईमध्ये काल MPSC कार्यालयाला घेराव सुद्धा घालण्यात आलेला होता. मात्र 11 ऑक्टोबरला होणारी परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मराठा संघटनांची एक मागणी होती की ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत ही परीक्षा घेण्यात येऊ नये. यामध्ये मराठा समाजातल्या तरुणींवर अन्याय होऊ शकतो अशी भूमिका होती. मात्र MPSC कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, परीक्षा होणारच असं दिसतंय? नक्कीच संदीप, आता ज्या पद्धतीनं MPSCने पत्र काढून एक प्रसिद्धीला दिलेलं आहे त्यावरनं स्पष्ट होते की 11 ऑक्टोबरची जी परीक्षा आहे ती या ठिकाणी होईल. MPSCने आपल्या पत्रामध्ये स्पष्ट केलं आहे की राज्य सरकारने जी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे
कारण सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी भूमिका दिली होती त्या भूमिकेनुसार राज्य सरकारने एमपीएससीला कळवलेलं आहे. त्या भूमिकेनुसारच राज्य सरकारच्या निर्णयानुसारच एमपीएससी या ठिकाणी काम करेल आणि राज्य सरकार ज्या ज्या पद्धतीने निर्णय घेईल त्यानुसार एमपीएससीची जी परीक्षा आताची आहे आणि त्यानंतरची भरती जी आहे त्याच पद्धतीने घेण्यात येईल ही भूमिका या ठिकाणी एमपीएससीने स्पष्ट केली आहे. याचाच अर्थ 11 ऑक्टोबरची जी परीक्षा आहे त्याची संपूर्ण तयारी जी आहे ती एमपीएससीने या ठिकाणी केलेली स्पष्ट दिसते आहे. अगदी प्रफुल्ल, या सगळ्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा आंदोलनाचे नेते असतील जे नेतृत्व करतायत, यांची काय भूमिका समोर आलेली आहे का किंवा त्यांच्याशी काय बोलणं झालंय का? काल या संदर्भात एक भूमिका स्पष्ट केली होती सर्व मराठा संघटनांनी की जोपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भातली कुठलीही ठोस भूमिका या ठिकाणी घेतली जात नाही, विशेषतः मराठा समाजाला कुठल्या प्रवर्गात या ठिकाणी टाकलं जाईल तोपर्यंत एमपीएससीची परीक्षा घेऊ नये ही भूमिका काल सर्व संघटनांनी जाहीर केली होती. काल अजित पवार यांची देखील भेट घेतली होती, अनिल परब यांची देखील या संघटनांनी भेट घेतली, पण राज्य सरकारनं कुठलाही निर्देश जे आहेत ते अजून परीक्षा रद्द करण्यासंदर्भात दिलेले नाहीये आणि याच पार्श्वभूमीवर आज एमपीएससीचं जे पत्र आहे त्यावरनं स्पष्ट दिसतं की एमपीएससीची परीक्षा ही 11 ऑक्टोबरला होईल. अगदी प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आणि त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक नेते काय भूमिका घेतात ते याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे. या सगळ्यातले अपडेट घेत राहणार आहोत. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुशांत प्रकरणाआड छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम करण्यात आलंय. महाराष्ट्राची बदनामी करणारे गुप्तेश्वर पांडे यांच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का, असा सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केलाय. बदनामी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असंही ते म्हणाले. सायबर क्राईमच्या माध्यमातून मुंबई पोलिसांची बदनामी कोणी केली, असा सवालही अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. संपूर्ण रिपोर्ट हा जो समोर आलेला आहे त्याच्यामध्ये एका राजकीय पक्षाने हे संपूर्ण प्रकरण एका वेगळ्या दिशेने नेलं, ज्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम त्यानिमित्तानं एका राष्ट्रीय पक्षाने केलेलं आहे. आणि अशा प्रकारची सुपारी ज्या पक्षाने उचलली होती अशा पद्धतीचं आपण गेल्या 3-4 महिन्यापासून संपूर्ण पाहत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेला शिव्यासाप देण्याचं काम, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसाला सुद्धा बदनाम करण्याचं काम गेल्या काही महिन्यामध्ये आपण पाहिलं. महाराष्ट्र पोलिसला माफिया म्हणण्यापर्यंत काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांची मदत गेली. विरुद्ध षडयंत्र रचलं गेलं, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलं गेलं. आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्यांचं वास्तव्य महाराष्ट्रात आहे पण आहे बाहेरच्या राज्यामधले अशा कठपुतलीचा सुद्धा त्यानिमित्तानं आपल्या तालावर नाचवण्याचं काम सुद्धा या पक्षाच्या माध्यमातून झालंय. की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम काही पक्षाच्या माध्यमातून झालं, मुंबई पोलिसला बदनाम करण्याचं काम काही पक्षाच्या माध्यमातून झालं, त्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनाम करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीचा मला त्यांना प्रश्न आहे. महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस हे आता बिहारचे प्रभारी आहेत. माझा त्यांना प्रश्न आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस त्या गुप्तेश्वर पांडे ज्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली, ज्यांनी मुंबई पोलिसांची बदनामी केली, त्याच्या प्रचाराला आता तिथे बिहारला जाणार का, हा सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस यांना माझा प्रश्न आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आणि त्याचबरोबर मुंबई पोलिसाला ज्या पद्धतीने बदनाम करण्याचं काम ज्या पद्धतीने झालं आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही आमच्या सायबर क्राईमच्या माध्यमातून ज्या मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या 3-4 महिन्यामध्ये काम केलं त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, आमच्या क्राईमच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर सायबर क्राईमच्या माध्यमातून या संपूर्ण बाबीचा तपास त्यानिमित्तानं राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल. तर अनिल देशमुख हे आजपर्यंतचे सर्वात बेजबाबदार आणि राजकीय गृहमंत्री असल्याची टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली. तसंच फडणवीस आणि भाजप कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचंही आव्हान त्यांनी दिलंय.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नेहमीप्रमाणेच भारतीय जनता पार्टीवर राजकीय खोटे आरोप केले। अनिल देशमुखांचा या खोट्या आरोपाबद्दल भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करते। जी चौकशी तुम्हाला करायची आहे ती चौकशी बेलाशक करा। भारतीय जनता पार्टी किंवा देवेंद्र फडणवीस कधीच कुठलंच बेकायदेशीर काम करत नाही आणि केलेलं नाहीये। हेच अनिल देशमुख आहेत ज्यांनी पूर्वी सांगितलं की आम्ही सत्तेमध्ये असताना फोन टॅपिंग केले, त्याची चौकशी करू। त्या चौकशीचं काय झालं हे त्यांनी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे। आणि त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी खरं कोण करतंय तर हे आघाडीचं सरकार हे महाराष्ट्राची बदनामी करतंय। राज्याच्या गृहमंत्र्यांनी कोरोना सेंटरमध्ये होणाऱ्या महिलांवरच्या अत्याचारात लक्ष द्यावं। काल पुणे शहरात गोळीबार झाला त्याच्याकडे लक्ष द्यावं। महाराष्ट्राने इतका राजकीय गृहमंत्री महाराष्ट्राच्या उभ्या इतिहासात कधी पाहिला नाही। इतके राजकीय आणि बेजबाबदार गृहमंत्री म्हणजे अनिल देशमुख। भारतीय जनता पार्टीची प्रतिमा कुठल्याही प्रकारची मलिन झालेली नाही। सुशांत सिंग प्रकरणाचा आमच्या प्रतिमेवर काहीही परिणाम होणार नाही। सीबीआयची चौकशी चालू आहे आणि चौकशीमध्ये जे समोर येईल त्यानंतर त्याच्यावर बोलता येईल। तर सुशांत सिंह प्रकरणामध्ये महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांचं पितळ उघडं पडलं असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे। लगभग 80,000 से भी ज्यादा अकाउंट ये पाए गए हैं जिसमें इस तरह के हैशटैग चलाए जाते थे, इस तरह की बदनामी की मुहिम तैयार की जाती थी और निश्चित तौर पर इसके पीछे भारतीय जनता पार्टी की आईटी टीम थी और इसी की जानकारी और भी पुख्ता सबूतों के साथ हमारे पास है जो जल्द ही हम सरकार को देंगे क्योंकि उसकी भी जांच होना आवश्यक है क्योंकि ये जो कार्य पद्धति है इस कार्य पद्धति से भविष्य में भी ऐसे अपप्रचार ऐसी बदनामी बार बार भारतीय जनता पार्टी की तरफ से की जा सकती है। लोगों को गुमराह करने के लिए इस कार्य पद्धति का इस्तेमाल किया जा सकता है। तो इसके मास्टरमाइंड कौन है इसके तय तक जाना बहुत आवश्यक है। काल याचबद्दल मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह काय म्हणाले होते तेही बघूया। पहली प्रतिक्रिया तो यही है, हमें आश्चर्य नहीं हुआ है। आई एम नॉट सरप्राइज्ड। वी ऑलवेज डू द वेरी वेरी ट्रूथफुल एंड प्रोफेशनल इन्वेस्टिगेशन और कूपर हॉस्पिटल के डॉक्टर्स ने एक प्रोफेशनल पोस्टमार्टम करके अपनी रिपोर्ट दी थी। हमारा इन्वेस्टिगेशन ऑनगोइंग था। उसके बाद द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने जब बिहार का एफआईआर ट्रांसफ़र कर दिया सीबीआई को तो हमने पूरा डॉक्यूमेंट्स पूरी एविडेंस शेयर की सीबीआई के साथ एंड वही एविडेंस एग्जामिन की एम्स के पैनल ने। एंड जैसा मुझे मीडिया के माध्यम से पता लगा है कि उसके बाद इस प्रकार का निष्कर्ष आया है कि ये सुसाइड थी, तो मुझे आश्चर्य इसमें बिल्कुल नहीं है। लेकिन एक चीज़ अवश्य कहना चाहूँगा कि जब हमने अपनी रिपोर्ट सुप्रीम कोर्ट ने ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने हमसे प्रोग्रेस रिपोर्ट मांगी थी उसमें हमने अपनी प्रोग्रेस रिपोर्ट सबमिट की थी ऑनरेबल सुप्रीम। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बोलतायत, थेट जाऊयात। अपमान बदनामी याची फक्त तुम्हालाच काळजी नाही आम्हालाही तितकीच काळजी आहे। सोशल मीडियावरती ट्रेंड चालू होतं सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम MBA महाराष्ट्र विकास आघाडी काय सोशल मीडियावर भाजपच्या वतीने ट्रेंडिंग चालू आहे। नाही मला आता मागणी आहे की राष्ट्रवादीचे पण जरा अकाउंट चेक करा। जरा राष्ट्रवादीचे किती फेक अकाउंट आहेत ना येतील समोर। त्याच्यामुळे करायचं असेल तर सगळ्यांनाच करा ना। फेक अकाउंटनी सगळ्यांनाच त्रास आहे। त्यामुळे कुठल्या पक्षाचा कोणाचा अकाउंट आहे पेक्षा ती सिस्टीम दुरुस्त करा ना। फक्त आपल्या सोयीपुरतं आलं की त्या ठिकाणी फेक अकाउंट आणि त्या सायबर कॅफेला जाऊन तुम्ही सांगणार चौकशी करतोय एवढी अकाउंट आहेत। इथं तुमच्या निदर्शनास आली अशी लाखोच्या संख्येनं फेक अकाउंट आहेत। सगळ्यांनाच नीट करा ना। सर आहे का MPSC परीक्षा रद्द करावी अशी मराठा क्रांती मोर्चाने मागणी केलेली आहे। नाही मराठा क्रांती मोर्चाची मागणी योग्य आहे कारण आता या परीक्षा असतील भरती असेल ते जर होऊन गेली तर मराठा आरक्षणाचा जो कोर्टात विषय प्रलंबित आहे ते ठिकाणी स्थगिती दिले त्याचा लाभ होणार नाही। या काही घडामोडींनंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।